हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी आता मोजक्या खरेदी केंद्रांवरती सुरू आहे. जाचक अटी, ग्रेडरची मनमानी तर वखार महामंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारलं जात असल्यानं खरेदी केंद्राची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सरकारची खरंच सोयाबीन खरेदी करण्याची मानसिकता आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. सध्या कापसाची आवक वाढल्यानं जनावरांसाठी उपयुक्त असलेल्या सरकी पेंडचे दर हे 5 ते 10% कमी झालेत. वर्षभर दुधाळ जनावरांसाठी लागणारी पेंड खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ढेप साठवून ठेवली आहे. सध्या प्रति क्विंटल 2900 रुपये दरानं गुणवत्ता असलेली ढेप शेतकऱ्यांना मिळते आहे. कोल्हापुरी गुळाला देशभरात मागणी असल्यानं शाहू मार्केट यार्डात गुळाला चांगला दर मिळतोय. नव्या वर्षात गुळाच्या आवकेत वाढ होऊनही दरात तेजी असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. संक्रांतीच्या निमित्तानं बाजारात विविध भाज्या विक्रीसाठी दाखल झालेत. भोगी असल्यानं त्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची किरकोळ बाजारासहच शहरातील अन्य भाजी मंडईत सुद्धा आवक वाढली आहे. मागणीमुळे भावातही काहीशी वाढ झाली आहे. प्रत्येक भाजी ही 15 ते 35 रुपये पाव किलोनं विकली जाते. पुण्यात इम्प्रेस गार्डन इथे 24 जानेवारीपासून रंगीबेरंगी फुलांचं प्रदर्शन भरणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीनं दरवर्षी जानेवारीमध्ये इम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन आयोजित केलं जातं. मावळ तालुक्यात वातावरण बदलाचा पिकांवरती परिणाम होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या गव्हासाठी वातावरण चांगलं असल्यानं काही ठिकाणी गहू पिकावरती रोग आढळून येत आहेत. त्यामुळे औषध फवारणी करावी असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केलंय. नाशिकच्या ग्रामीण भागात जोरदार थंडी पडत असून याचा फायदा गहू आणि हरभरा पिकाला होतोय. तसंच वातावरणात बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषध फवारणी करावी लागते. मराठवाड्यासह हिंगोलीत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोषक वातावरण निर्माण झाल्यानं शेतात भाजीपाला जास्त प्रमाणात फुलल्यानं याचा परिणाम दरांवरती झालेला आहे. टोमॅटो केवळ 10 रुपये किलो तर कोथिंबीर 10 रुपयांमध्ये 3 जुड्या हिंगोलीच्या बाजारपेठेत मिळत आहेत. हिंगोलीत थंडीचा कडाका वाढल्यानं माणसांसह मुक्या जनावरांना सुद्धा फटका बसलाय. दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये घट झालेली आहे. 7 लिटर दूध देणारी म्हैस केवळ 4 लिटर दूध देत असल्यानं आता दूध उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं कळत आहे. बारामतीत कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना लाल रंगाचं सूर्यफूल पाहायला मिळणार आहे. सर्वसाधारणतः आपल्या भागात पिवळ्या सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र कृषी विज्ञान केंद्रात लाल रंगाच्या सूर्यफुलाचं पीक घेतलंय. मकर संक्रांतीच्या निमित्तानं धुळे शहरात मागील काही दिवसांपासून पतंगबाजी सुरू झाली आहे. नायलॉन आणि तत्सम मांजामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पोलिसांची धार आता तीव्र केलेली आहे. त्यामुळे कधीही हा मांजा वापरू नये किंवा खरेदी करू नये असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नाशिकच्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाय. दुचाकीला समोर तार बांधून दुचाकी स्वाराचं नायलॉन मांजापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सामाजिक बांधिलकीतून शेकडो दुचाकी चालकांना मोफत सुरक्षा कवच लावण्यात आलंय.
कोल्हापूरच्या शाहूवाडीतील पाटणे तलावात मगरीनं तळ ठोकलाय. 2 दिवसांपूर्वी या तलावात मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका नागरिकावरती मगरीने हल्ला चढवला. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागानं या मगरीला पकडून अधिवासात सोडावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. बीड जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. खो खो विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली आहे. प्रियंका बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कळंब आंबा गावची आहे. इंदापुरातील गागर गावात भर दिवसा घरफोडी झालेली आहे. अज्ञात चोरट्यानं 2 घरातून मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज लंपास केलाय. या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. धुळ्यात महिंदळे शिवारातील श्री वायुपुत्र हनुमान मंदिरात चोरी झाली आहे. या मंदिरात दुसऱ्यांदा चोरी झाल्यानं भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा तसंच रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. नागपुरातल्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनंच पत्नीची हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपीनं अपघाताचा बनाव रचत हत्याकांड लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यात यश आलं. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी महागड्या चारचाकी चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्यात. तसंच त्यांच्याकडून 3 चारचाकी वाहन आणि बनावट चाव्या असा जवळपास 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. 4ही आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणले. मुंबईत प्रदूषण प्रचंड वाढलेलं असतानाही नियम धाब्यावरती बसवून काम करणाऱ्या तब्बल 462 बांधकाम प्रकल्पांचं काम पालिकेनं बंद केलंय. मुंबई प्रदूषणमुक्त राहण्यासाठी ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं पर्यावरण उपायुक्तांनी सांगितलंय. बुलढाण्यात टक्कल व्हायरसनंतर आता ब्लू बेबी सिंड्रोमचा सावट आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुके ब्लू बेबी सिंड्रोमच्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. हा आजार झाल्यास बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमताही कमी होते आणि या आजारात नवजात बालकांचा समावेश आहे. गुजरातमध्ये 3रीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. तिला CPR देण्यात आलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गुजरातच्या जेबर शाळेत ही घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस इथल्या इंटिग्रेटेड कोचिंग डिपोमध्येच 3 नवीन पीट लाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावरती आहे. या पीट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसहून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची ही शक्यता वर्तवली जाते. नवी मुंबई शहरात वाढत्या प्रदूषणामुळे मनपातर्फेच प्रत्येक विभागात डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात करण्यात आलेली आहे. या अंतर्गत शहरात फॉगिंग मशीनद्वारे हवेत पाण्याची फवारणी करून धुळीचं प्रमाणही कमी करण्यात येत आहे. या माध्यमातून वातावरणातील धुळीचं प्रमाण कमी करून हवेची गुणवत्ता वाढवण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सर्व पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. वर्ध्यात गजानन महाराज पालखी सोहळा उत्सवाला सुरुवात झाली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेमुळे वर्धा नगरी दुमदुमली. शोभायात्रेत वारकऱ्यांनी खेळलेली फुगडी आणि रिंगण हे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं.
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य उत्सवाची सुरुवात झाली आहे। या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं श्री रामलल्लांचा महाअभिषेक करण्यात आला। राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पहिल्या वर्धापन दिनी राम रूपात सजलेली एक छोटी मुलगी सर्वांचं लक्ष वेधून घेतेय। तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। सध्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं हलव्याच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे। विविध प्रकारांतील हलव्याचे दागिने बाजारात सध्या उपलब्ध आहेत। लहान मुलांच्या सेटसाठी विविध प्रकार असल्यानं मागणी अधिक आहे। बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित काल सोलापुरात आली होती। जुन्या एम्प्लॉयमेंट चौकामध्ये पीएनजी ज्वेलर्सच्या उद्घाटन सोहळ्यात माधुरीनं हजेरी लावली। यावेळी मराठीत भाषण करून तिने सोलापूरकरांची मनं जिंकली। तिला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय। अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅगझिनकडून नीरज चोप्रा याची 2024 मधील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून निवड करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये आयोजित जन आक्रोश मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी नवा बॉम्ब टाकलाय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत असा गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी भर सभेत मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला फोटोच दाखवला। दरम्यान बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचा 5 दिवसांचा खर्च 10 लाख रुपये झालाय। मात्र सरकारच्या तिजोरीतून या लोकांनी 5 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवरती बलात्कार झाला असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटलांनी केलाय। धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात फोटो दाखवत जरांगेंनी हा गौप्यस्फोट केलाय। खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला अशक्तपणा जाणवू लागल्याची माहिती आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कराडची तपासणी केली असून कोठडीतच त्याच्यावरती उपचार केले गेले। कराडला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवरती मकोका लावण्यात आलाय। दुसरीकडे वाल्मिक कराडला मकोका लावलेला नाहीये। वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे। मात्र तरीही वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही जणांवरच मकोका का लावला जातोय, वाल्मिक कराडवरती मकोका का लावला नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार का असाही सवाल सुळेंनी विचारला। सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडवरती 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्यानं त्याच्यावरती मकोका नाहीये, म्हणूनच कराडवरती 302 लावण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। वाल्मिक कराड आणि संबंधित शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सोलापूरसह राज्यभरातील 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप कराडवरती आहे। हे पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते। त्या हॉटेलमधील वाल्मिक कराडचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आरोपी वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आला आहे। कराडनं सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातलाय। ऊस तोडणी यंत्राचं 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून त्याने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय।
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग आहे का या संदर्भात ही चौकशी केली जाणार आहे। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञाच संतोष देशमुखांच्या बहिणीनं केलेली आहे। अनवाणी चालणार असल्याची घोषणा संतोष देशमुखांच्या बहिणीनं केली आहे। वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हा सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे। सुशीलवरती त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्कर ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं हे बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणीही सुटणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करतील, पुराव्यांच्या आधारावरती कारवाई होईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे। बीड प्रकरणात सरकार अपयशी झाल्याचं चित्र आहे असं म्हणत नितीन राऊतांनी सरकारवरती निशाणा साधलाय। शासन कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप सुद्धा नितीन राऊतांनी केलाय। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस हे सहभागी होणार आहेत। वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे। सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो, त्यामुळे सगळं आखरीतच घडतंय। आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची कल्पना आम्हाला कार्यकर्त्यांनी द्यावी असा सल्लाही अजित पवारांनी दिलाय।